तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या भाऊ युट्यूब चॅनलवरती. तर फायनली मित्रांनो सविस्तर गोष्टीचा विचार करून फायनली आपण दहीहंडी लोगो उत्सव मित्रांनो घेऊन आलोय. दोन्ही लोगोची मी पीडी तुम्हाला फाईल उपलब्ध करून दिली मटेरियलमध्ये, काय विषय नाही, ठीक आहे. फक्त जे दोन्ही लोगोची मी झिप फाईल क्रिएट केली, ते झिप फाईलला सांग की पासवर्ड टाकलाय. 3 स्टेपमध्ये तुम्हाला तो पासवर्ड बघायला भेटणार व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. तर अशाने फायनल सविस्तर बेसिक गोष्टीचं नॉलेज व्हिडिओमध्ये नक्की सांगितलं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर प्रिंटिंग वगैरे लोगो तुम्ही प्रिंटिंग सुद्धा लोगो मारू शकता, ठीक आहे. पण प्रिंटिंग करताना ही चूक अजिबात करू नका मित्रांनो, त्यामुळे ती सविस्तर गोष्टी त्यात मी सांगितल्या आहे, ठीक आहे. तर चला मित्रांनो आजच्या आपण सुरुवात करूया. तर फायनल आलंय फोटोशॉपवर. तर फोटोशॉपवर आल्यानंतर मित्रांनो हे दोन लोगो आपण इथे क्रिएट केला. हा एक आपला पहिला लोगो आहे, ठीक आहे. याचा इंटरफेस या पद्धतीने, ठीक आहे. दुसरा लोगो आपला हा आहे, ठीक आहे. तर पहिला लोगो तुमचा यापर्यंत तुम्ही अशा क्रिएट करायला प्रयत्न केली, तर एकदम फायनल भरपूर म्हणजे मेसेज पण आले ते भावानो की दहीहंडी लोगो घेऊन ये भावा, ठीक आहे. तर फायनल आपण ते दोन लोगो आणले. तर याच्यात चेंज आउट करण्यासाठी फक्त तुम्हाला टेक्स्ट चेंज आउट करतं, बाकी सर्व ऑलरेडी मी क्रिएट करून ठेवलं, ठीक आहे. तर टेक्स्ट चेंज आउट करण्याची पद्धत सांगतो मित्रांनो. तर फायनली तर मी तर एक नॉर्मल एक टेक्स्ट घेऊन टाकतो, ठीक आहे. यापर्यंत एक टेक्स्ट घेऊन टाकतो, ठीक आहे. वाक्य याला घेऊन टाकतो तुम्ही. त्याला कंट्रोल जे करून याला वर घेऊन टाकतो ते, ठीक आहे. या पद्धतीने हे बघू शकता. तर फायनली आपण तिथे टेक्स्ट आणलंय, हे बघू शकता, ठीक आहे. तर असे नॉर्मल तुमचं जे टेक्स्ट असेल मित्रांनो, तिथे टी दाबून तुम्ही डायरेक्ट नवीन टेक्स्ट सिलेक्ट करायचं आणि त्यानं त्याला जो फॉन्ट आपण यूज केलाय तो इन्फोटी 09चा फॉन्ट यूज केला, ठीक आहे. तो फॉन्ट डायरेक्ट तुम्ही तिथं काय विषय नाही. तर असे मी टेक्स्ट हे केल्यानंतर त्यावर आता मी नॉर्मली टेक्स्ट घेतलंय, ठीक आहे. असे आपण टेक्स्ट इथे क्रिएट केलंय. सर्व काय करतात त्यावर एक न्यू लेअर घ्यायची, म्हणजे खाली तुम्हाला ऑप्शन येईल, ठीक आहे. तर इथं न्यू लेअरचं ऑप्शन आहे, बुक आपली लिहिली आली कॉपी. त्यानंतर ब्रशवर जायचं. तर इथं मी हा एक ब्रश घेतो मित्रांनो, आपला पावडर ब्रश आहे, ठीक आहे. तुम्ही नॉर्मली बेसिक पण मारू शकता, काय विषय. इथून कलर मी घेतो, इथं कोपऱ्यात घ्यायचा कलर तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो F6FF000, ठीक आहे. हा कोड तुम्ही पाहून घ्या आणि असे म्हणजे तुम्ही तो मारू शकता कलर, ठीक आहे. ते बघतो. तर इथं मूव जातो. आता आपण ब्रश मारला आणि त्याला क्रिएट क्लिपिंग मास्क करतो, म्हणजे जेणेकरून टेक्स्ट मिळून जातो मारतो, हे बघतो. त्या जे टेक्स्ट त्याला सिलेक्ट करून लेअर सेट करून त्याला ग्रुप केला आहे, ठीक आहे. एक झाली तुमची पद्धत. त्यानंतर त्यावर डबल टॅप करून इथं ड्रॉप शॅडो मध्ये यायचे खाली. ड्रॉप शॅडो बघू शकता, ऑप्शन फुल ठेवा, नॉर्मली इथं घेऊन टाके. वरतून 119 करा, साईज कमी करून टाका मित्रांनो. या टाईप मध्ये करा, ऑफिस आता कमी करा, या हिशोबाने तुम्हाला दिसणार. त्यानंतर 1 नंबर लिहा व्ह्यू लिंबस मध्ये, ठीक आहे. इथून सुद्धा ही पद्धत बघू शकता तुम्ही. तर आपल्याला लिंबस करायचं मित्रांनो, या टाईप मध्ये तुम्ही ते करू शकता. या त्याला मायनस कुठं हे बघू शकता. डायरेक्ट डिझाईन आपली त्या टाईप मध्ये एकदम खतरनाक इफेक्ट लावून जातोय. तर ते झाल्यानंतर मित्रांनो आता त्याचा स्ट्रोक कसा द्यायचा तुम्हाला सांगतो. आता परत डबल टॅप करायचं ग्रुपला. इथे स्ट्रोकच्या ऐकून स्ट्रोक मध्ये स्ट्रोक मध्ये आल्यानंतर इथं कलर सिलेक्ट करायचा तुम्हाला रेड यापर्यंत, ठीक आहे. ते ओके म्हणतो. साईज याची कमी घेऊन टाकायची, ठीक आहे. तेव्हा तुमचा पूर्ण टेक्स्टचा मायनर रेड होत तेव्हा तुम्ही करा मित्रांनो, ठीक आहे. तर असे टेक्स्ट केल्यानंतर जेणेकरून ते पूर्ण फिलअप होतोय, तो ओके म्हणा. नंतर कंट्रोल जे झाल्यानंतर मित्रांनो जे आपण सविस्तर गोष्ट स्ट्रोक मारणार डायरेक्ट तुमची डुप्लिकेट होणार, काय विषय. तिथून खालची लेअर जी आपण हाईड केली, वरतीला आपण मित्रांनो राईट क्लिक करून डायरेक्ट इथं मर्ज ग्रुप करा, जेणेकरून हा एक तुमचा टेक्स्ट तयार होईल, ठीक आहे. त्यावर डबल टॅप करून डायरेक्ट ग्रेनेड ओव्हरले मारा या ठिकाणी, ओके म्हणतो. त्याच्या खाली घेऊन टाका, वरचा ग्रुप इथं ऑन करा, हे बघू शकता. फायनली आपली ती लेअर झाली मित्रांनो. तर त्याला सुद्धा तुम्ही फायनली सविस्तर गोष्टी स्ट्रोक मारू शकता. त्यावर डबल टॅप करून स्ट्रोक मध्ये मित्रांनो आपल्याला इथं येलो कलरचा स्ट्रोक मारतो, ठीक आहे. या टाईप मध्ये तो ओके म्हणतो. इथून साईज कमी करून टाकतो या हिशोबाने, हे बघू शकता. ओके म्हणतो. तर वरच्या ग्रुप क्लिक करून तिथं आपल्याला ड्रॉप शॅडो मारतो, जेणेकरून तिथे ऑप्शन जास्त ठेवा या हिशोबाने, हे बघतो. असे म्हणजे त्याच्यावर पण राईट क्लिक करून त्याला मर्ज ग्रुप करा, त्यावर डबल टॅप करून त्याला पण ड्रॉप शॅडो मारा, ठीक आहे. हे बघू शकता या टाईप.
यायची होईल. ठीक आहे, सविस्तर गोष्टी अशा तुम्ही करू शकता मित्रांनो, एकदम जबरदस्त, काय विषय नाही. त्याला वरती घेऊन टाकते 119 या टाइम मध्ये तुम्ही नक्की करू शकता, काय विषय नाही. ओके म्हणतो. तसं आपण ऑलरेडी शॅडो मारलाय, एकदम फायनल आपला लुक दिसतो मित्रांनो. तर अशा टेक्स्टचा मायना तुम्ही या पद्धतीने क्रिएट करू शकता. ठीक आहे, तर आपण याला घेऊ आता डिलीट करू. तर अशी मी तुम्हाला डायरेक्ट पीएडी उपलब्ध करून दिली. तर आता दुसरी पीएडी आपली आहे मित्रांनो या टाइम मध्ये. ठीक आहे, तर फायनली भव्य दहीहंडी युक्त त्याच्यात आपण पॉपीज फॉन्ट यूज केलाय. तर आता टेक्स्टचा मायना तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ठीक आहे, आता नॉर्मली आपण जे भव्य नाव ऍड केले मित्रांनो त्याला कॉपी करून घेतोय. डबल टॅप करून त्याला कॉपी करून घेतलंय. ठीक आहे, तर डायरेक्ट वर येतोय मी. जर टेक्स्ट क्लिक करतो टीओ. ठीक आहे, नवीन टेक्स्ट आपण इथं कंट्रोल व्ही दाबून भव्य नाव घेतो या पद्धतीने. ठीक आहे, त्याला स्ट्रोक मारू शकते मित्रांनो. स्ट्रोक मार, डबल टॅप करा, स्ट्रोक वर इथून तुम्ही या पद्धतीने स्ट्रोक घेऊ शकता. ठीक आहे, इथं साईज वाढवते मी नॉर्मल या पद्धतीने स्ट्रोक घ्या. याला आकार देण्यासाठी त्यावर क्लिक करायचं. हे डॉट दिसत त्यावर क्लिक, राईट क्लिक करून इथं वार्पचा ऑप्शन, तर तिथं जाऊन मित्रांनो वरती तुम्हाला हाय अँगल बघायला भेटतो. त्या अँगल आज मी सिलेक्ट केलं, त्याला खाली जावं, याशिवाय तुमचा तो टेक्स्ट तयार होऊन जाईल. हे बघू शकता, इथं तुम्ही ते करू शकता. काय जेणेकरून नाव तुम्हाला चेंज आउट करायचं असेल त्या टाईपने सेम पद्धत करायची. ठीक आहे, दहीहंडी उत्सव त्या टाईप मध्ये करा. तुम्ही त्याच्यामध्ये कलर मारू शकता, तुम्हाला ब्रशची पद्धत सांगितली. तर सविस्तर गोष्टी तुम्हाला बेसिक सांगायला लागलं तर व्हिडिओ आपला खूप मोठा होत आहे. संपूर्ण गोष्टी व्हिडिओ सांगितल्या, काय काळजी करू नका. तर असे लोक आणि प्रिंटिंग करण्यासाठी लोगो तुम्हाला सेव्ह करायची पद्धती मित्रांनो ही चूक करू नका. ती म्हणजे आता आपण पूर्ण लोगो क्रिएट केलाय, तर वरती तुम्हाला फाईलचं ऑप्शन आहे, फाईलवर क्लिक करायचं. ते फाईल इमेजचं ऑप्शन, इमेज इमेज साईज होता. तर हा लोगो आपण जे रेग्युलेशन खूप महत्वाचं मित्रांनो ते आपण ठेवले 30. जर तुम्हाला प्रिंटिंग मारायची असेल रेझोल्युशन कमीत कमी 1000-1500 करा. ठीक आहे, आता समजा आपण 300 ठेवू, तर इथं आपण 900 करतो. हे बघू शकता इथं या प्रिव्ह्यू मध्ये डायरेक्ट त्याची झूम आउट झालं, म्हणजे क्वालिटी हाय झाली मित्रांनो, जेणेकरून प्रिंटिंग एकदम आपली एचडी क्वालिटी म्हणजे आपली प्रिंट होणार. तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका. म्हणजे जेवढी रेझोल्युशन वाढणार तेवढी तुमची प्रिंटिंग एचडी क्वालिटी मध्ये तुम्हाला शर्ट म्हणा, काही सविस्तर गोष्टी, बॅनर म्हणा, सविस्तर गोष्टी आपली एचडी प्रिंट वाचणार. हे सगळे रेझोल्युशनचं काम आहे. ही सविस्तर गोष्टी तुम्हाला सांगणार होतो व्हिडिओ मध्ये. ठीक आहे, तर अशी फाईन आपला आजचा व्हिडिओ होता मित्रांनो. अशी टोटल मी घेऊन येणार आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जय भारत.